जरांगे यांच्या खुनाचा कट धादांत खोटा, धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचा निषेध आंदोलन. ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्यानं शरद पवारांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर शरद पवारांनी मनोज जरांगे यांना पुढे करून ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आलाय. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले खून कट संबंधित आरोप धादांत खोटे असल्याचं सांगून पाथर्डी इथे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. यावेळी उपस्थितांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा दुधानं अभिषेक केला आणि धनंजय मुंडे आगे बढो अशा घोषणाही दिल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि त्यासाठी धनुभाऊला कसं बदनाम करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व कसं कमी व्हावं म्हणून प्री प्लॅन करून काही असे लोक हाताने धरून हा कट रचलं ही अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यासाठी सगळी जनता समजदार आहे. ह्या भूलथापाला बळी पडणार नाही असं माझं मत आहे. दादा, तुम्ही पवार साहेबांचं, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं राजकारण बघितलं, तुम्हाला असं वाटत नाही का जरांगे पाटील हे पवार साहेबांचंच काहीतरी बोलून सांगून ऐकतेत बोलतेत? आता खरं सांगू का, त्या बाबतीत त्यांच्या बाबतीत चरित्र आमच्या गाडीत बसले, आमच्या घरी एकत्र जेवलं अनेक वेळा, परंतु ह्या बाबतीत माझ्यासारखे छोट्या माणसं त्यांच्या सगळ्या गोष्टी बोलणं मला पटलं नाही. आपण साधे कार्यकर्ते आहेत, त्याचा पर्सनल ओळखतात, पण वस्तुस्थिती संविधान न्यूज, नाशिक.